आता प्रथमेश, तुझा नवोदय नंबर लागला, बरोबर आहे. आता नवोदय नंबर लागला ही फार मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी पण, आमच्यासाठी पण, पप्पासाठी पण. तुला कसं वाटतं, आता तुझी भावना सांग. माझी भावना, मी खूप कष्ट घेतले होते. मला खूप आनंद झाला की मी नवोदय लागलो. मी 10-10, 12-12 तास अभ्यास करत होतो आणि सर आमचे 100-100 पेपर घेऊन आमची सराव घेऊन आम्हाला शिकवत होते, म्हणून मी नवोदय लागलो. आता तू नवोदय लागला, पुढचे स्वप्न काय, पुढे काय काय करायचंय? आता मी नवोदय लागून आता 12वी लोक आता नवोदय करणार, मग IAS UPSCची परीक्षेची तयारी करणार. मग जेव्हा मी UPSCची परीक्षेची तयारी झाली तेव्हा परीक्षेला गेलो, तेव्हा मी शांततेने आणि चिंता न करता पेपर सोडवणार आणि IAS या पेपरात यश मिळवणार. बरं, ठीक आहे. आता तू 4थ्या वर्गात होता, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण नवोदयाची तयारी केली, ज्यावेळेस तू 4थ्या वर्गात होता त्यावेळेस तुला नवोदय माहित होतं का? ती भावना काय होती ज्यावेळेस आपण सुरू केलं होतं? ती भावना सांग की नवोदय काय माहित होतं का? कशी सुरुवात केली? तो विचार कर, आठव सगळं आणि बोल. मला काही नवोदय माहीत नव्हतं, पण माझ्या भावाने, शंतूने, एक सरदार सर नावाचे सर होते, ते तिथे एक विनायक नावाच्या मुलाने एक पाढे म्हणले होते. तर त्या शाळेत मा भाऊ होता, तर मा भावाने ते ऐकले आणि घरी येऊन पप्पांना सांगितले की पप्पा, ते एक सर रवींद्र सरदार सर एक क्लास करणारे होते. मग पप्पांनी ते संपर्क केला, तर मग त्यांना मग सर म्हणे तिथं या वेणीत. तर मग आम्ही गेलो, तर मग सर म्हणे किती लोक पाठे, तर मग मी म्हणे 45. तर सर म्हणे व्हेरी गुड. मग सरनं आम्ही क्लास केले तिथं. तर आम्ही दिवसभर म्हणजे 7 ते 5 क्लास करत होतो. तर तिच्यात सर नवोदयचे विषय, बुद्धिमत्ता, गणित, मराठी हे आम्हाला शिकवत होते. बुद्धिमत्तेचे सर किशोर सर, ते आम्हाला एक एक चॅप्टर समजून सांगत होते. व गणित व भाषा यांचे सर रवींद्र सरदार सर, हे आम्हाला समजून सांगत होते गणित व भाषा. बहुतेक विद्यार्थ्यांना व पालकांना वाटते की नवोदय पेपर खूप अवघड आहे, पण पद्धतशीरपणे दररोज नियमितपणे जर अभ्यास केला तर नवोदय इतका सोपा पेपर कोणताच नाही. जे 3री व 4थीचे विद्यार्थी आहे त्यांनी नवोदयची तयारी करू शकतात. ते नवोदयची तयारी करू शकतात व 3री व 4थी नवोदयची तयारी करता मी आत्ताच तुम्हाला शुभेच्छा देतो.